मग तुम्ही आमच्यासाठी काय भेट आणली? तुमच्यासाठी एक अनमोल भेट आणली आहे. रानातून? देव लोकातून. देवा, हे काय आहे? शकुनवती. शकुनवती? आम्ही गडावर कुठेही गेलो, कुठेही असलो, काय करतो आहोत हे तुम्हाला बसल्या ठिकाणावरून दिसू शकतो. अगं बाई, म्हणजे आम्ही वाटेल तेव्हा आमच्या देवाला या शकुनवतीत पाहू शकतो? हवं तेव्हा आणि हवं तिथून. कोण रे तू? मणी मल्ला दैत्याला ललकाराया निघाला असतो. हा कैलाशीचा राजा तुमचा अवतार संपवण्यासाठी देव खंडोबाच्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे. आम्हाला संपवणारा त्रिलोकात जन्मणारच नाही. भूमी, आकाश, पाताळ, इथं आमचं राज्य चालतं. आमचं मणिमल्ल दैत्य बंधूंचं. मणिमल्ल, जिथे सुरुवात आहे तिथे शेवट हा असतोच. सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांग भलं. मी अमर आहे, मला कोणी मारू शकत नाही. मी अमर आहे, मला कोणी मारू शकत नाही. देवा, मी पापी आहे. अवघ्या त्रिभुवनाला मी त्रास दिला. तू जगाचा पालन करता आहेस. तू मला अभय दे, तू मला अभय दे. अभय? कसला अभय देऊ? जीवाच्या तर देश, पण तुझ्या दारी सेवक म्हणून हात जोडून उभे राहू दे मला. उभे राहू दे मला. तथास्तु. आणि देवा, भक्तांकडून तुम्हाला जो तिकिटाचा नैवेद्य येईल तो मला मिळवून द्या. मला मिळवून द्या. आणि त्यासाठी बळी गेलेल्या प्राण्यांना मुक्ती मिळू द्या. मणी दैत्य, तुझ्या मनासारखं होईल. देवा. बोला महाराणी. देवा, आपण शिकारीला जाता आणि इथे गडावर आम्हाला करमेनासं होतं. महाराणी, आलोच ना आम्ही लवकर शिकारीवर. पण आता आम्ही तुम्हाला लवकर सोडणार नाही. मंजुळा, यावे. माळसे, आकाशातून एक तारा निखळला.
आकाशातून तारा निखळताना मनात जो विचार असतो तो खरा ठरतो असं म्हणतात. माळसे, आम्ही आकाशातून निखळलेला तारा दाखवला त्यावेळी तुमच्या मनात कोणता विचार आला होता? तुमचाच देवा. आमचाच? तो काय? तुमच्या सौभाग्याचं वाण 7 जन्म आम्हाला लाभावं. तथास्तु. मनापासून म्हणताय की देखल्या भक्ताला देवानं आशीर्वाद द्यावं तसं? माळसे, आम्ही दिलेल्या वचनाचे पक्के आहोत. कशावरून? माळसे, आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं. दिल्या वचनाप्रमाणे पाल पेंबरला येऊन आम्ही तुमच्याशी विवाह केला आणि जेजूर गडावर घेऊन आलो. देवा, या खंडोबा अवतारी आणि कोणाकोणाला अजून कसली कसली वचनं दिली आहेत आपण? खंडोबा अवतारी? देवा, असे टक लावून काय पाहताय आमच्याकडे? माळसे, वनचित्रांनी पालवी नटावी तसं तुमचं सर्वांग फुलून आलं. देवा, आज तुम्हाला आम्ही अशा का दिसाव्यात? माळसे, आम्ही खूप दिवसांनी आणि खूप जवळून तुम्हाला पाहतोय. देवा, त्या रानावनात तुम्हाला आमची आठवण तरी यायची का? माळसे, एक क्षण सुद्धा तुझ्या आठवणीविना जायचा नाही. माळसे, ज्यावेळी आम्ही हरणांच्या डोळ्याकडे पाहायचो त्यावेळी तुमच्या मृगनयनी डोळ्याची आठवण यायची. पानवट्यावर ज्यावेळी आम्ही सिंहकटी पाहायचो त्यावेळी तुमच्या डौलदार चालीची आठवण यायची. देवा, बस झाला हा चावटपणा. माळसे, विरह माणसातील प्रेम वाढवतो. ते कसं काय? उपवासानंतर रोजच्या जेवणातील लज्जतदार चव वाढावी तसं. आम्हाला गडावर एकटीला ठेवता आणि रानात स्वतःच्या जीवाचा गोविंद विडा करता. माळसे, तुम्ही तर पूर्ण शाकाहारी. आमचा शिकारीचा छंद तुम्हाला नाही आवडत. रान जंगलात काय फक्त जनावरच असतात? नाही, त्याबरोबर खूप काही असतं. लतावेली, महावृक्ष, रंगीबेरंगी फुलं आणि तुमच्यासारखी अवीट गोडीची फळं. मग तुम्ही आमच्यासाठी काय भेट आणली? तुमच्यासाठी एक अनमोल भेट आणली आहे. रानातून? देव लोकातून. देवा, हे काय आहे? शकुनवती. शकुनवती? आम्ही गडावर कुठेही गेलो, कुठेही असलो, काय करतो आहोत हे तुम्हाला बसल्या ठिकाणावरून दिसू शकतो. अगं बाई, म्हणजे आम्ही वाटेल तेव्हा आमच्या देवाला या शकुनवतीत पाहू शकतो? हवं तेव्हा आणि हवं तिथून. देवा, खूप अनमोल अशी, सदा सर्वदा उपयोगी पडेल अशी भेटवस्तू तुम्ही आम्हाला दिली आहे.
थांब प्रिये. सुंदरी थांब. प्रिये प्रिये थांब. प्रिये थांब. सुंदरी कोण तू? मी चंदनपूरची बानू धनगरे. भानू 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 हं? बाणाई. बानू भानू बाणाई. भानू भानू देवा, भानू. काय हा विडाचार? चंदनाच्या खांबाला धरून बाणाई बाणाई ओरडताय. बाणाई म्हणजे आमची सवत की काय? देवा, देवा जागे वा बघू. कोण? भानू. माळसे तू? हम्म, मग बानू कुठे गेली? बानू बानू. बानू. कोण कुठली बानू? देवा, आपण तर आपल्या शयन मंदिरात आहोत. छे छे, आम्ही आमच्या नजरेनं पाहिलं, स्पर्श अनुभवला. हम्म. मग बानू कुठे गेली? बानू बानाई. देवा, आता वेडेपणाचा कहरच झाला. या चंदनी खांबाला मिठी मारून तुम्ही बानू बाणाई म्हणत होतात. हसू नकोस माळसे. आता हसू नको तर काय करू? हा निर्जीव खांब आणि त्याला मिठी मारून बानू बाणाई बाणाई असं चाललेलं तुमचं. माळसे हसू नकोस माळसे. तू जर हसलीस तर मी तुझ्या हसण्याचा साथ करून कानडा मल्हार होईन. देवा, प्रधानजी. प्रधानजी. हा, प्रधानजी, बोला महाराज. ती आली होती. हा, ती आज आली होती. कोण महाराज? चंदनपूरची बानू धनगरे. चंदनपूरची बानू धनगरेन आली होती. अरा नाजूक गडबड आहे महाराज, लय नाजूक गडबड आहे. आली तर येऊ दे. पुढं काय झालं? ती नुसती आली नाही, तिनं फुलांचे गजरे आमच्या हातात बांधले, पानांची वेळ आमच्या तोंडात घातली आणि आणि ती दिसेनाशी झाली. दिसनाशी झाली? गेली कुठं? तेच आम्ही तुम्हाला विचारतोय. तुम्ही पहारा करीत होता की हजामत करीत होता? पहारा करतो म्हणजे काय? मायला आमच्या पारेत येते कशी? नाही, मी काय म्हणतो, आली. आली तर आली, जाईल कशी? महाराज, केवढी होती? गोचडी एवढी होती का ते पिसू एवढी होती? होती केवढी? काय सांगू प्रधानजी. महाराज, या बघा, जे काय सांगायच ते समद सांगा. असं अर्धवट सांगून आमची झोप उडवली तुम्ही. पण ते जाऊ दे, पाया पडतो. काय सांगून टाका की, सांगा की महाराज. काय सांगू, काय सांगू. ती आली कुठून, ती कुठं गेली, काहीच कळलं नाही. या बानाईनं मला वेड लावलाय. ये माझे लाडके. कोण मी? हो माझे प्रिय. कामात न गेल्यात? हा मल्हार तुझ्या वाचून वेडा झालाय ग. दुसरं काम काय तुम्हासनी? बोल, काय बोलू? 2 शब्द बोल माझे लाडके. बोलती बंद झाली आहे देवा. परदा नाही मी. बानाई. अगाई, माझे लाडके बोल. मडके झाले देवा, मडके लाडके. झाले. परदा नाही मी. मडके हप. देवा देवा. प्रधानजी तुम्ही? होय. मग बानाई कुठे गेली? प्रधानजी, बोला महाराज. ह्या बानाईनं आम्हाला वेड लावलाय. आम्ही बानाई समजून त्या चंदनी खांबाला मिठी मारली. एवढा पागलपणा? आमची अशी अवस्था बघून तुमची बहीण माळसा खदा खदा हसली. आमची काय अवस्था झाली असेल? काय झाली महाराज? सरणावर टाकलेला मिठासारखं आमचं काळीच तडा तडा तडकलं. आमच्या शयन मंदिरात असा आमचा अपमान व्हावा. काय करायचं महाराज? प्रधानजी, बोला महाराज. प्रधानजी, आताच्या आता जा. वाड्याच्या 4 बाजूला शोधाशोध करा आणि बाणाईला शोधून काढा. जशी आज्ञा महाराज, जशी आज्ञा.